अरे हॅलो ना पब्लिक. आज सकाळी नाश्ता करतोय का? अरे म्हणजे माझ्या पैशाचा नाही करत आहे, खास मित्राच्या पैशाने करतोय. कारण की त्याला घेऊन मी जाणार होतो, जे माझे प्रोजेक्ट करायचे ठरलेत त्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचं होतं. मग काय कमलेशला बोललो चल, पण ते अगोदर बोललो मला नाश्ता केला. पण त्याच्या पैशाचा नाश्ता करून एवढ्या सुंदर व्ह्यूमधून आम्ही जात होतो आमच्या प्रोजेक्टला व्ही करायला. पण परत मीच विचार केला, माझ्या मागं तर हाच बसला, शे जाऊ द्या. मग व्हिजिटला गेलो, काही फळबागांना आणि त्यांच्या मालकांना व्हिजिट देऊन त्याच्यातले प्रॉफिट लॉस आणि काही गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायला नको याचा अभ्यास केला. त्यांच्या इथली बदकंही छान होत्या, पण मी तर माळकरी माणूस आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मला पडायचं नव्हतं. त्यांची कुत्री मात्र एकदम खतरनाक होती, आम्हाला बघतात अशी तुटली जसं काय जाऊ द्या. मग परत गाडी घेऊन दुसऱ्या प्रोजेक्टला व्हिजिट करायला गेलो. पण हा मात्र प्रोजेक्ट माझ्या मनात पहिल्यापासूनच दिसत होता, तो होता रेशीमचा. रेशीम शेडला आम्ही खास बारामतीला व्हिजिट करायला गेलो होतो. बारामतीच्या शेतकऱ्याला आम्हाला तो मार्केटमध्ये भेटला होता आणि बोलता बोलता कळलं की त्याचं स्वतःचं वैयक्तिक तो रेशीम उद्योग करतो. मग काय आम्ही बोललो असेल तर चला, तोही बोलत चला. मग त्याच्या शेडवर गेल्यानंतर त्याचे एकदम कोश वगैरे रेडी होते, म्हणजे त्याचा माल हा बाजारात जायला तयारच होता. अजून 2-4 दिवसांनी तो त्यांना बाजारात घेऊन जाणार होता. आणि ते जे तुम्ही विचार केलेली स्वप्न ज्यावेळेस सत्यात पाहता किंवा कोणतरी करते त्यावेळेस मात्र भारी वाटतं. जर हा करू शकतो तर मग मी पण करू शकतो. या विचारांनी मग त्यांच्याशी मी गप्पा वगैरे मारल्या. त्यांना याच्यातले प्रॉफिट लॉस वगैरे विचारले, काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत, हा व्यवसाय चांगला आहे का नाही याची सर्व माहिती घेतली. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती वगैरे दिली आणि त्याची सगळ्यांची माहिती वगैरे घेतल्यावर रात्रीच्या वेळी मात्र घरी जाताना माझ्या डोक्यात तेच सगळं चाललं होतं की आता जर हे सर्व करायचंच आहे तर मग यासाठी लागणार आहे भांडवल वगैरे. आणि भांडवल वगैरे लागणार आहे आणि घरच्यांना पण ते सांगायचं आहे सर्वांना, की पण सांगण्यापेक्षा ते करून दाखवण्यातच मजा आहे. कारण की आजपर्यंत आता जॉब वगैरे सोडला आहे आणि सर्व नातेवाईकांनी वगैरे म्हणजे सर्वांनीच नावं ठेवलेलं आहे. पण ते सगळ्यांना खोटं पाडण्यासाठीच आता मला हे करूनच दाखवायचं होतं. असू आता शिकतं मी विचार करतो आहे, अजून तर आपल्याला पुढं जायचं आहे, चला जाऊयात.